आम्ही सारे खवय्ये. रेसिपी कुठली हो? स्पायसी हनीड व्हेजीज. स्पायसी हनीड व्हेजीज. व्हेजीज. ओके. साहित्य सांगता मला काय काय? मशरूम्स आहे, बेबी कॉर्न्स आणि कॅरेट, ब्रॉकोली आहे. ओके. ब्रॉकोली मिळाली नाही तर कॉलीफ्लॉवर पण चालेल, फ्लॉवर पण चालेल आपला. भोपळी मिरची, कांदा, ओके. लाल तिखट, गार्लिक, कांदा, स्प्रिंग अनियन बारीक कापलेला, टोमॅटो सॉस, सोया सॉस आहे, मीठ, चिली सॉस आहे, सीझनिंग मसाला, विनेगर, मिरपूड, लाल मिरच्या, कॉर्नफ्लॉवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध. मध. म्हणजे थोडक्यात माझ्या एक लक्षात आलं ते असं की हे दोन प्रकारचे आपण कांदे घेतलेत. एक आपण असा अखंड घेतलेला हो. आहे आणि एक बारीक चिरलेला आहे. बारीक चिरलेला. असे दोन प्रकारचे कांदे. बरं, हे जे तुम्ही सगळ्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ते नुसत्या भाज्या आहेत ना? म्हणजे त्याला तुम्ही काही अजून संस्कार केले नाहीयेत? नाही, शिजवलेले वगैरे असं काही नाही, नाही? मीठ बीठ काही नाही लावलेलं? नाही. ओके. आणि हे सगळं फक्त plain हे आहे. हो, आणि फक्त हे चिरण्याची पद्धत म्हणजे वेगळी सांगते की ब्रॉकोली आपण फ्लॅट अशी त्याची फुलं काढून घेतली आधी. कॉलीफ्लॉवर किंवा ब्रॉकोलीची फुलं काढून घेऊन त्याचे मध्ये कापून असे फ्लॅट तुकडे केलेले आहेत. म्हणजे ते मोराच्या मागे असा पिसारा असतो तसं दिसायला पाहिजे. हो, बरोबर ना? हो, हो. हे बघा. तसंच बेबी कॉर्न आणि हे सगळं अख्खे ठेवलेत पण मध्ये कापून घेतलंय. ओके. ही चायनीज स्टाईल आहे का? हो, ही वेगळी पद्धत आहे. म्हणजे ही प्रत्येक रेसिपीनुसार बदलतं. चायनीज सगळ्यामध्ये हे नाही. ओके. ही चायनीज आणि अशी मिक्सच आहे. मिक्स. ओके. साहित्य बघितलेलं आहे. जातोय आपण कृतीकडे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे काय कॉम्बिनेशन आहे मला काही कळलेलं नाही. आपण त्यांनाच विचारूया हे काय एक्झॅक्टली. आपण ह्या सगळ्या भाज्या आता कच्च्या घेतल्यात, हो, हो. त्या आपण पारबॉईल करून घेऊया, म्हणजे याच्यात घालूया. कॅरेट्स, बेबी कॉर्न ह्या आपल्याला शिजवायच्या नाहीत, पूर्ण त्याच्यात पाणी घालून आपण शिजवून घेत नाही. घालू सगळ्याचं? हो, घाला. हे पूर्ण शिजवायचं नाही? नाही शिजवायचे, गरम पाणी दाखवायचं आणि आणायचं. अर्ध्या कच्च्या अशाच हव्यात. हेल्दी पद्धत आहे ही भाज्या शिजवायची. ते होत राहील. तर ह्याचं काय करायचं? ह्याच्यात आपल्याला मशरूम्स पण घालायचे. हे गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवू आपण आणि मग गार पाण्यात काढून घेऊ. ओके. तुम्हाला आता गार पाणी लागेल ना? हो, गार पाणी. अरे हे गारच आहे. काय जादू आहे ते सगळे. लक्षात घ्या, फालतू गोष्टी तर मी वेळ घालवत नाही. पाणी घ्या, काढा. काढी म्हटलं पाणी रेडी. थोडंसं मीठ घालूया ह्याच्यात. बस. आता अजून 1-2 हेल्थच्या गोष्टी सांगू. आता आपण कार्यक्रम तसाच करतोय तर की नेहमी मला विचारले जातात प्रश्न की तेल अजिबातच खायचं नाही का? बरेच लोक आपण तेल सोडून पण देतात, पण तसं करून चालत नाही. काही विटामिन्स असतात जी आपल्याला आवश्यक आहेत, ती फॅट सोल्युबल विटामिन्स असतात, म्हणजे ती तेलात विरघळूनच शरीरात शोषली जातात. बरोबर. भाज्या शिजलेल्या ह्याच्यात पण गार पाण्यात घालूया. हो, हे गरम आणि गार हे कॉम्बिनेशन का केलंय? म्हणजे व्हॉट इज द रिझन बिहाइंड? त्याच्यामध्ये कलर्स सगळे रिटेन होतात, राहतात तसेच कलर्स. अच्छा अच्छा. म्हणजे शिजवून तर घेतले पण कलर तेच आहेत असं? हो हो. ओके. आता ह्याचं काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. आणि आता एक भाजी त्यातली काढून आपण थोड्या परतून घेऊया भाज्या. आपण थोडंसं त्यात तेल घातलं होतं ना? थोडं तेल जरा घातलंय. कडकड केली त्या तेलाने. आता कॅप्सिकम घालूया. आता सोया सॉस. बस. विनेगर घाला. आता टोमॅटो सॉस, चिली सॉस, थोडं मीठ, लाल मिरच्या, तसंच लाल मिरची पावडर पण थोडीशी घालूया. आणि आता कॉर्नफ्लॉवर जे आपण मिक्स करून ठेवलं ते घालू.
कॉर्नफ्लोअरच्या पावडरमध्ये आपण पाणी घातलेलं आहे. किती? सगळं. थोडंसं पाणी घालूया. आता जे आपण सीझनिंग, आता काय करायचं आपल्याला? थोडंसं सोया हे मिरपूड, बस. आणि आता सगळ्यात महत्वाचं हनी, मध. हनीने एक खूप छान वेगळी टेस्ट येईल त्याला आणि ग्लेज येतो. आणि आपण आता ते काढून सर्व करताना सर्व करताना आपण कांदा आणि कांद्याची पात वरून घालायची. ओके. आणि आपण बॉईल राईस बरोबर हे सर्व करू शकतो. तुम्ही आता जास्त डेकोरेट करत बसू नका. वही उघडा आणि साहित्य आणि कृती लिहायला घ्या. काय? स्पायसी हनीड वेज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, बेबीकॉर्न आणि गाजर, ब्रोकोली, भोपळी मिरच्या आणि कांद्याचे तुकडे, तिखट, लसूण, बारीक चिरलेला कांदा, पातीचा कांदा, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मीठ, चिली सॉस, सीझनिंग मसाला, विनेगर, मिरपूड, लाल मिरच्या, कॉर्नफ्लोअर आणि मध. कृती: उकळत्या पाण्यामध्ये ब्रोकोली, बेबीकॉर्न, गाजर आणि मशरूम्सचे तुकडे घालून लगेच थंड पाण्यातनं काढून ते ब्लँच करून घ्यावेत. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये कांदा, ब्लँच केलेल्या भाज्या, सोया सॉस, विनेगर, टोमॅटो सॉस, मीठ, सुक्या लाल मिरच्या, तिखट, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, सीझनिंग मसाला, मिरपूड आणि मध घालून मिश्रण वाफवून घ्यावं. सर्व्ह करताना वरून कांदा आणि कांद्याची पात घालून स्पायसी हनीड वेज सर्व्ह करावं. आम्ही